जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज नवीन टेस्ट सिरीज जी आहे बघा चालू करणार आहोत। त्यामध्ये मग मित्रांनो बघा, ही टेस्ट सिरीज भारतीय रेल्वे पद भरती 2025 साठी आहे बघा। 2025 साठी बघा सीबीटी परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो, तेच प्रश्न आम्ही तुम्हाला यामध्ये देणार आहोत। त्यामुळे बघा, आता जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, आत्ताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब बघा मित्र करून घ्या पहिल्याच बारीला। कारण बघा, आता आपल्या चॅनलवर तुम्हाला दररोज अशाच प्रकारचे मित्रांनो व्हिडिओ जे आहे बघा, आरआरबी ग्रुप डी साठी बघा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत बघा या पदासाठी। तर बघा मित्रांनो, आजचा आपला पहिला भाग आहे। त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तुम्हाला दररोज आता बघा अशाच प्रकारचे बघा, उद्या भाग 2, परवा भाग 3 अशा प्रकारे दररोज एक भाग जे आहे बघा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे। यासोबतच मित्रांनो बघा, आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी मॅथ रिझनिंगची सुद्धा तयारी करून घेतली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही आता तर सबस्क्राइब बघा मात्र करूनच घ्या। पुढे बघा, आता पहिला प्रश्न कशा प्रकारचा आहे, सोन्याचे शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर बघा मित्रांनो, सोन्याचे शहर म्हणून मित्रांनो कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर बघा, आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी चंद्रपूर आहे बघा। पर्याय क्रमांक क चंद्रपूर आपला प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी आहे बघा मित्रांनो। यासोबतच चंद्रपूरचे जर तुम्हाला जुने नाव विचारले, चंद्रपूरचे जुने नाव जर तुम्हाला विचारलं, तर बघा चंद्रपूरचं जे जुनं नाव आहे बघा, ते आहे बघा चांदा। तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, चांदा हे चंद्रपूरचं जुनं नाव आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। तर बघा, चंद्रपूरचा संस्थापक, तर इथं तुम्हाला इकडे साईडला सांगतो, चंद्रपूरचा बघा मित्रांनो संस्थापक हा गोंडराजा आहे बघा। गोंडराजा हा मित्रांनो जो आहे चंद्रपूरचा संस्थापक आहे। गोंडराजा खंडक्या हा जो राजा आहे मित्रांनो, हा चंद्रपूरचा संस्थापक आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे बघा। यासोबतच चंद्रपूर या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, औष्णिक विद्युत प्रकल्प। आणि मित्रांनो बघा, चंद्रपूर हे जे शहर आहे बघा मित्रांनो, हे इरई या नदीकाठी जे आहे बघा मित्रांनो हे शहर वसलेले आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। इरई या नदीकाठी तुम्हाला इतक्या बाबी फक्त मित्रांनो या ठिकाणी आता लक्षात ठेवायचं आहे। पुढे अहमदनगर बघा, अहमदनगर हे हा जो जिल्हा आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा। पुढे बघा, औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? तर बघा मित्रांनो, औरंगाबाद या जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? तर बघा, तो दिवस होता मित्रांनो 1 मे 1981, म्हणजे पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी आहे मित्रांनो। पुढे 16 एप्रिल 1982, तर कोणता मित्रांनो 16 एप्रिल, सॉरी इथं मित्रांनो या ठिकाणी एप्रिल नाही बघा, या ठिकाणी ऑगस्ट आहे बघा या ठिकाणी। तर बघा 16 ऑगस्ट 1982 रोजी आहे मित्रांनो उस्मानाबाद मधून मित्रांनो लातूर तयार झाले। उस्मानाबाद या जिल्ह्यातून मित्रांनो लातूर हा जिल्हा तयार झाला होता, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। आणि 1 जुलै 1998 मित्रांनो धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा जो आहे मित्रांनो तयार झाला, इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि 1 मे 1999 रोजी मित्रांनो भंडारा या जिल्ह्यातून गोंदिया जिल्हा तयार झाला। जिल्ह्यातून गोंदिया जिल्हा हा तयार झाला, तुम्हाला इतक्या बाबी लक्षात ठेवायच्या आहेत। पुढे हनुमान शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो, हनुमान जे शिखर आहे बघा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा मित्रांनो, हा जो शिखर आहे मित्रांनो, हा शिखर धुळे या जिल्ह्यामध्ये आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, धुळे या जिल्ह्यामध्ये। बघा मित्रांनो, याची उंची जर तुम्हाला विचारलं, तर बघा याची उंची आहे 1063 मीटर इतकी मित्रांनो याची जी आहे उंची आहे। आणि बघा, हा गाळणा पर्वतामध्ये हे लक्षात घ्या, गाळणा पर्वतामध्ये आहे बघा हा पर्वत, हा जो शिखर आहे हा गाळणा पर्वतामध्ये आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न बघा, चौथा,
भाभा अणुसंशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? तर बघा मित्रांनो, भाभा ही जी अणुसंशोधन संस्था आहे मित्रांनो, ही मुंबई या शहरामध्ये आहे बघा. मुंबई या शहरामध्ये, मुंबई हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. मुंबईमध्ये मित्रांनो ही जी संस्था आहे 1954 मध्ये सुरू झाली. 1954 मध्ये. पुढे बघा आता खाली नाशिक. नाशिक या ठिकाणी मित्रांनो मेरी ही संस्था आहे बघा. मेरी ही संस्था नाशिक या ठिकाणी आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. यासोबतच अहमदनगर. अहमदनगरमध्ये मित्रांनो VRDE ही संस्था आहे, लक्षात घ्या. VRDE ही संस्था. आणि राहिला काय मित्रांनो पुणे. तर पुणे या ठिकाणी भारतीय इतिहास संशोधन महामंडळ आहे. कोणतं? भारतीय इतिहास संशोधन महामंडळ या ठिकाणी आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. भारतीय इतिहास संशोधन महामंडळ. पुढे बघा प्रश्न क्रमांक 5. राणा प्रताप सागर धरण कोणत्या राज्यात आहे? तर बघा राणा प्रताप हे जे सागर धरण आहे मित्रांनो हे कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारला. तर बघा कोणत्या राज्यामध्ये आहे आपला प्रश्न योग्य आन्सर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक ब, राजस्थान आहे बघा. राजस्थान या राज्यामध्ये राणा प्रताप हे मित्रांनो धरण आहे. बघा हे जे धरण आहे मित्रांनो राणा प्रताप हे धरण राजस्थान या राज्यामध्ये मित्रांनो चंबळ नदीवर आहे, लक्षात घ्या. चंबळ या नदीवर आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. चंबळ या नदीवर. पुढे बघा यासोबतच मित्रांनो तेलंगणा. तर बघा तेलंगणा राज्यामध्ये मित्रांनो मांजरा या नदीवर मित्रांनो निजाम सागर हे धरण आहे बघा. निजाम सागर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. निजाम सागर हे धरण आहे. निजाम सागर. पुढे मित्रांनो बघा गुजरात. गुजरात हा या राज्यामध्ये मित्रांनो तापी या नदीवर मित्रांनो उकाई या नावाचे धरण आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. उकाई या नावाचे धरण. पुढे व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात कधी करण्यात आली? तर मित्रांनो बघा व्याघ्र प्रकल्प जो आहे त्या व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात 1973 मध्ये मित्रांनो करण्यात आली, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. 1973 मध्ये. यासोबतच बघा 1972 मध्ये सिंह प्रकल्प जो आहे मित्रांनो सुरू करण्यात आला. 1975 मध्ये कासव प्रकल्प आणि 2022 मध्ये चित्त प्रकल्प इत्यादी प्रकल्प जे मित्रांनो आपल्या भारतामध्ये सुरू करण्यात आली होती. पुढे वनांचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर बघा वनांचा देश म्हणून मित्रांनो कांगो या देशाला ओळखले जाते बघा. पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे. कॅनडा. तर बघा मित्रांनो यासोबत जे आहे बघा कॅनडा हा देश आहे मित्रांनो बर्फाची भूमी, पॅलेस्टाईन पवित्र भूमी आणि क्युबा हे जे देश आहे साखरेच्या कोठाऱ्या नावाने ओळखले जातात. आपला प्रश्न योग्य आन्सर पर्याय क्रमांक ड कांगो हे देश आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 8. सिमला ही भारताची उन्हाळी राजधानी कोणी घोषित केली? तर बघा मित्रांनो सिमला ही जी राजधानी मित्रांनो ही भारताची उन्हाळी राजधानी कोणी घोषित केली? तर लॉर्ड डलहौसी यांनी घोषित केली होती. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 9. वंगभंग आंदोलन कधी सुरू झाले होते? तर बघा मित्रांनो वंगभंग हे जे आंदोलन आहे बघा मित्रांनो हे आंदोलन 1905 मध्ये जे आहे मित्रांनो सुरू झाले होते. 1905 मध्ये. पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा यासोबतच 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली आणि 1915 मध्ये हिंदू महासभेची स्थापना करण्यात आली आणि 1916 मध्ये मित्रांनो होमरूल लीगची स्थापना या ठिकाणी करण्यात आली, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा आधुनिक भारताचे जनक व प्रबोधनाचे अग्रदूत कोणाला म्हणतात? बघा आधुनिक भारताचे जनक व प्रबोधनाचे अग्रदूत असे मित्रांनो कोणाला म्हणतात? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर कोणता आहे? तर या ठिकाणी जे आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक राजा राम मोहन राय हे जे आहे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे. पुढे मणिपूर राज्याची राजधानी कोणती? तर बघा मणिपूर या राज्याची राजधानी मित्रांनो कोणती आहे? तर इम्फाळ ही मणिपूर या राज्याची राजधानी आहे. भुवनेश्वर ही मित्रांनो ओडिशा या राज्याची राजधानी ही भुवनेश्वर आहे. गंगटोक ही मित्रांनो सिक्कीम या राज्याची राजधानी आहे बघा. सिक्कीम
या राज्याची राजधानी गांगटोक आहे. पुढे एजवाल ही मित्रांनो मिझोरम या देशाची राजधानी आहे बघा. मिझोरम या देशाची राजधानी एजवाल आहे. पुढे महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य संख्या किती आहे? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या ही मित्रांनो 78 आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे 78. तर बघा मित्रांनो, आपल्या भारतामध्ये एकूण 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे बघा. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य जे आहे मित्रांनो गणले जाते. तर बघा मित्रांनो, सर्वात जास्त सदस्य संख्या यूपी म्हणजे उत्तर प्रदेशची आहे बघा. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास विधान परिषदेचे 100 जागे. उत्तर प्रदेशच्या खाली आपले महाराष्ट्र आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो 78 जागे आहेत. महाराष्ट्र झाल्यावर मित्रांनो बिहार आहे. बिहारमध्ये मित्रांनो 75 जागे आहेत. त्याबाद कर्नाटक आहे मित्रांनो. कर्नाटकमध्ये सुद्धा मित्रांनो 75 जागे आहेत. कर्नाटकच्या मागे आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो 58 जागे आहेत. तुम्हाला लक्षात ठेवायचं 58. आणि शेवटचं आहे तेलंगणामध्ये मित्रांनो 40 जागे आहेत. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा 13वा प्रश्न, नागरी सेवा दिन कोणत्या दिवशी साजरी केला जातो? तर मित्रांनो बघा, नागरी सेवा दिन जो आहे मित्रांनो, हा दिवस कोणत्या दिवशी साजरी केला जातो असा प्रश्न विचारला तर तो दिवस आहे मित्रांनो 21 एप्रिल. या दिवशी जे आहे नागरी सेवा दिन मित्रांनो साजरी केला जातो. बघा मित्रांनो, नागरी सेवांचा जनक जर तुम्हाला कोणी विचारलं तर तो आहे मित्रांनो कोण आहे तर चार्ल्स कॉर्नवालिस हा मित्रांनो नागरी सेवांचा जनक आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कॉर्नवालिस. पुढे फोर्स 1 ची स्थापना कधी करण्यात आली? तर बघा मित्रांनो, फोर्स 1 ची जी स्थापना आहे मित्रांनो ती कधी करण्यात आली तर 2010 मध्ये मित्रांनो मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती बघा. 2010 मध्ये मुंबई या ठिकाणी फोर्स 1 ची स्थापना करण्यात आली होती. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. बघा मित्रांनो, यासोबतच पुढे 15 प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे. इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा, इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना आपल्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो DM करायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते आपल्या कमेंटमध्येच सांगा. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडलाच तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत भेटू अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता YouTube चॅनल. धन्यवाद.